नमस्कार मंडळी, कोकणातील आपल्या ह्या स्वर्गीय प्रवासामध्ये आपण आज चिपळूणपासून जवळ असलेल्या गुहागर ह्या गावातील वरचा पाट भागात स्थित असलेल्या द्वारका कॉटेजला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। नारळ सुपारीच्या गर्द वनराईमध्ये वसलेले हे स्वच्छ, सुंदर, टुमदार आणि आधुनिक सुखसोयींनी सज्ज असे द्वारका कॉटेज आणि येथून समुद्र किनारा अक्षरशः हाकेच्या अंतरावर आहे। चला तर मग मित्रांनो, अशा ह्या सुंदर कॉटेजची सफर मी तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओ मार्फत घडवून आणतो। गुहागरला जाण्यासाठी आम्ही नाशिकहून पहाटे निघून शहापूर, ठाणे ह्या रस्त्याने पुढे जाऊन मुंबई गोवा महामार्गाला जॉईंट होऊन त्यानंतर खेड, चिपळूण आणि गुहागर ह्या रस्त्याने संध्याकाळी गुहागरला पोहोचलो। मंडळी, गुहागरमध्ये प्रामुख्याने दोन भाग आहेत, वरचा पाट आणि खालचा पाट। आपण आत्ता गुहागर येथील वरचा पाट ह्या भागात दुर्गादेवी मंदिराजवळ आलेलो आहोत आणि येथेच आपले द्वारका कॉटेज आहे। नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कोकण स्वर्गभूमीमध्ये। स्वर्गभूमी ह्या नावाला अनुरूप असं हे कोकणातलं सुंदर गाव गुहागर आणि गुहागर ह्या गावामध्ये आपण आज द्वारका कॉटेज ह्या होमस्टेला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। चला मित्रांनो, मी तुम्हाला आता हा द्वारका कॉटेजचा परिसर आतनं दाखवितो। सुरुवातीला तुम्हाला इथे आल्यानंतर सुपारीच्या काही झाडांचं प्लांटेशन दिसेल। इथला जो वॉकवे आहे तो अत्यंत छान पद्धतीने यांनी तयार केलेला आहे। द्वारका कॉटेज हे नारळ सुपारीच्या बागेमध्ये बांधलेले असून ह्या वॉकवेने पुढे गेलं की आपल्याला येथील दोन कॉटेज, येथे असलेली नारळ सुपारीची बाग आणि कॉटेजच्या समोर असलेला सिटिंग एरिया हा आपण बघू शकतो। नारळाच्या बागेमध्ये असलेले एक सुंदर कोकणी कौलारू रिसोर्ट, समोर निवांत बसायला जागा आणि वरती निळ्या आकाशात भिडणारी उंचच उंच नारळाची झाडे। ह्या कोकणी कौलारू रिसोर्टमध्ये तुम्हाला अत्याधुनिक जीवनशैलीतील सर्व सुखसोयी उपलब्ध आहे। इथे AC, नॉन AC अशा दोन्ही प्रकारच्या रूम्स अवेलेबल आहे आणि प्रामुख्याने इथे आल्यानंतर आपल्याला प्रचंड प्रमाणात मनशांती ही नक्कीच मिळते आणि खरंच आपण कोकणातील आपल्या एखाद्या हक्काच्या नारळाच्या वाडीमध्ये, घरामध्ये आल्याचा प्रत्यय तुम्हा सर्वांना इथे आल्यानंतर नक्कीच येईल। रिसोर्टलाच लागून असलेली ही सुंदर नारळाची हिरवीगार झाडे आणि ही वाडी संपल्यानंतर लगेच आपल्याला गुहागरचा समुद्र किनारा लागतो। ह्या वाडीमध्ये असलेले हे कोकणातील नैसर्गिक पद्धतीने नारळाच्या झाडांना पाणी द्यायची इरिगेशनची व्यवस्था, हौदातनं पाणी ह्या चारीतनं पुढे जाऊन अशा पद्धतीने येथे संपूर्ण वाडीमधील प्रत्येक नारळाच्या झाडाला पोहोचवले जाते। ही खरंच पद्धती बघितल्यानंतर कोकणातील जुनी प्राचीन संस्कृती आपल्याला बघायला मिळाला याचा आनंद मला नक्कीच झाला। मंडळी, आपल्याला कोकणात गेल्यानंतर जेवढी मजा समुद्र किनाऱ्यावर येते तेवढीच मजा, तेवढीच मनशांती मला आज ह्या कोकणी वाडीत फिरताना आली। येथील माती, नारळाची झाडे, फुलझाडे आणि येथील एकंदरीत पूर्ण आसमंत माझ्याशी संवाद साधल्यासारखा मला वाटत होते। ह्या रिसोर्टपासून अक्षरशः हाकेच्या अंतरावर असलेला हा गुहागरचा समुद्र किनारा मी तुम्हाला आता दाखवितो। येथे द्वारका कॉटेजची नारळाची वाडी संपते आणि येथून 2 पावलावर समुद्र किनारा आहे। आपण द्वारका कॉटेजमधनं नारळ पोफळीच्या बागेतनं आलोत की काही मिनिटातच आपल्याला समोर हा गुहागरचा समुद्र किनारा बघायला मिळतो। अत्यंत स्वच्छ आणि पांढऱ्या रेतीचा हा गुहागरचा समुद्र किनारा। द्वारका कॉटेजचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आम्ही येथे आल्यानंतर आमचे सर्वांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने ओवाळून
आणि फुलांचा वर्षाव करून झाले, जेणेकरून आम्ही सर्व इथे माहेरपणालाच आलो आहोत असे आम्हाला सगळ्यांना वाटले. कोकणातील मातीतला आणि येथील कोकणी माणसांच्या मनातला प्रेमाचा ओलावा आणि त्यांची आदरातिथ्य करायची, स्वागत करायची पद्धती बघून आम्ही सर्व फार भारावून गेलो. ह्या प्रेमाचा आणि आपुलकीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आपण सर्वांनी एकदा कोकणात नक्कीच भेट द्यायला हवी. येवा कोकण आपलाच असा. मित्रांनो, कोकणातील भटकंतीच्या दरम्यान प्रत्येक वेळेस कोकणातील विविध भागांमध्ये गेल्यानंतर आपल्याला येथील शाश्वत जीवनशैलीचा अनुभव हा प्रत्येक वेळेस येतो. असाच अनुभव मला ह्या वेळेस कोकणातील गुहागर ह्या गावामध्ये आल्यानंतर सुद्धा आला. येथे आल्यानंतर आपल्याला कोकणातील जीवनसंस्कृती, येथील लोक आणि जुनी प्राचीन जीवनशैली बघावयास मिळाली. मित्रांनो, आपण आता द्वारका कॉटेज ह्या रिसॉर्टचे मालक श्री शेटे सर यांना भेटून ह्या परिसराबद्दल अजून माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपण आता आपल्या कोकणातील ह्या स्वर्गीय प्रवासामध्ये गेल्या 3 दिवसापासून गुहागरमध्ये वास्तव्याला आहे. आणि गुहागरमध्ये आपण ज्या होमस्टेमध्ये, ज्या रिसॉर्टमध्ये वास्तव्याला आहे ते म्हणजे द्वारका कॉटेज. द्वारका कॉटेज हे गुहागरमध्ये वरचा पाट ह्या भागात स्थित आहे. आणि आज आपल्याबरोबर द्वारका कॉटेजचे ओनर श्री शेटे सर अवेलेबल आहे. ते आपल्याला द्वारका कॉटेज, गुहागर परिसर ह्या बद्दल माहिती देणार आहे. तर मी आता शेटे सरांना विचारतो की सर, आपल्या द्वारका कॉटेजबद्दल आपल्या व्ह्युअर्सला थोडक्यात माहिती द्यावी. आपल्या द्वारका कॉटेज हे गुहागर तालुक्यात गुहागर सिटीमध्ये वरचापाट येथे आम्ही आता चालू केलेलं आहे. साधारण कोविडच्या काळामध्ये, लॉकडाऊनमध्ये आम्ही हे डेव्हलप केलेलं आहे. आणि साधारणतः मुंबईपासून एक 290 किलोमीटर आणि पुण्यापासून 280 ते 285 किलोमीटर असं अंतर आहे. आणि फार रमणीय असं गुहागर आहे, बघण्यासारखं. 4.5 किलोमीटरचा समुद्र किनारा, प्लस बाजूला वैडेश्वर मंदिर, दुर्गादेवी मंदिर, हेदवी वैडेश्वर, लाईट हाऊस, चंडिका माता मंदिर अशी प्रेक्षणीय स्थळं बघण्यासारखी आहे. आणि आपल्या कॉटेजचं म्हणजे नारळ सुपारींच्या बागेमध्ये वसलेलं असं आपलं कॉटेज आहे. आणि आपला प्रायव्हेट बीच ॲक्सेस आहे. आणि आपल्या इथे सगळ्या प्रकारचं फूड क्वालिटी वगैरे, जी सी फूडसाठी स्पेशालिटी आहे किंवा वेस्टसाठी आहे, ते सगळं आपल्या इथे अवेलेबल आहे. सर, अजून आपल्या व्ह्युअर्सला एक माहिती द्या की आपल्याकडे राहायची व्यवस्था कशी, म्हणजे कॉटेजेसमध्ये कुठल्या कॅटेगरीज आहेत ते पण सांगा जरा. आपलं कॉटेज हे FDC अप्रूव्ड आहे. आणि आपल्या इथे 2 कॉटेजेस आहेत 3 बेडच्या. त्याच्यामध्ये दोन्ही कॉटेज मिळून असे 10 लोक राहू शकतात. कारण मोठ्या रूम्स असल्यामुळे एक्स्ट्रा मॅटर्सजवळ राहू शकतात. आणि गरम पाण्याची सोय वगैरे व्यवस्थित आहे. आणि सर, आपल्याकडे AC, नॉन AC दोन्ही फॅसिलिटीज आहेत. हो, AC, नॉन AC दोन्ही, सेम रूम AC, सेम रूम हे नॉन AC असं आपण करून देतो. ओके. आणि मी आता इथं राहिल्यामुळे मला एक कळालेलं की आपली प्रॉपर्टी एकदम सी फेसिंग आहे आणि इथनं वॉकिंग डिस्टन्सवर समुद्र आहे. येस. तर म्हणजे आपण ह्या रिसॉर्टला राहून समुद्रावर अक्षरशः हाकेच्या अंतरावर समुद्रकिनारा असं म्हणायला काय 100 मीटर समुद्रकिनारा आहे. ओके. ब्ल्यू वेव्स एक आपल्याकडे एक प्रकार होतो. मला तेच विचारायचं होतं की ते ब्ल्यू वेव्स हा काय प्रकार असतो सर? ब्ल्यू वेव्स म्हणजे एक सायंटिफिक काहीतरी त्याचं एक नाव आहे, मला पण एक्झॅक्ट माहिती आहे. पण ते एक प्रकारचे विषाणू ऑर्गॅनिझम असून ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्या वेव्सवर येऊन ते फ्लोरोसेंट टाईप चमकतात. पण ते लाईट क्रिएट एवढं अप्रतिम दिसतं की साधारण साधारण 1 किलोमीटरचा पट्टा असेल तर ती वेव्स आली की ती पूर्ण असं ग्रीनिश आणि ब्ल्यूइश दिसते आणि अप्रतिम दिसते. हा जो तुम्ही सांगितला आता ब्ल्यू कलरच्या वेव्सचा पिरियड, हा डिसेंबर नोव्हेंबरमध्ये असतो का याचा कुठला काही स्पेसिफिक आणखी वेगळा पिरियड? असं नसतं, पण कधीतरी आलं तर म्हणजे ते कधीतरी येतो. पण त्यावेळेला असं पिरियड नाही आहे, पावसाळ्यात तर नाही येते. ओके. कारण एक तुमचं एक ऑक्टोबरपासून ते मे महिन्यापर्यंत तो एक त्यांचा पिरियड असतो. ओके. अजून मला एक विचारायचं होतं सर की आपल्या इथनं जे प्रसिद्ध देवस्थान आहे गणपतीपुळे,
ते पण असं मी ऐकलं की गुहागरला राहून तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी परत येऊ शकता, तर ती थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना माहिती द्या. 100% आपल्या इथे जर आपलं गुहागर हे सेंटर प्लेस आहे म्हणजे गणपतीपुळे आणि दापोलीमध्ये. बरोबर. येणारे कस्टमर हे जर आपल्या इथे जर 1-2-3 दिवस जर आले तर एक दिवस गणपतीपुळे करू शकतात. इथून एक 28 ते 29 किलोमीटर तवसा जेटी आहे. तिथे जाऊन तिथे त्या जेटीमध्ये गाडी टाकून पलीकडे जयगड बंदर आहे. तिथे गाडी आपली उतरवली जाते. तिथून एक 15 किलोमीटर म्हणजे फेरी बोटमध्ये आपली गाडी टाकून जाते. कारण एक आपण अर्ध्या दिवसात हे करू शकतो गणपतीपुळे. आणि मेन म्हणजे त्यावेळेस हिरवी आणि मणेश्वर ही पण आपण पर्यटन स्थळ करू शकतो. नेक्स्ट डे जर आपण इकडेच्या साईडला गेलो टुवर्ड्स दापोली तर एक लाईट हाऊस आहे, बॅकवॉटर आहे, प्लस चंडिका मंदिर आहे. तिथे पण सेम बोटीत गाडी टाकायची, पलीकडे जायचं, ते सगळं. ओके, म्हणजे हे फेरी बोटचा हा एक अनुभव जो आहे तो सुद्धा आपले व्ह्युअर्स किंवा आपले पर्यटक घेऊ शकतात की जेणेकरून आपल्या शहरी भागामध्ये हे जेटी फेरी बोट हा प्रकार अवेलेबल नसतो, तर ती सुद्धा मजा आपण इथे कासव महोत्सव हा मोठा होतो. ओके ओके. जे आपला जो द्वारका कॉटेज ते वरचा पाटा हा एवढाच जो एरिया आहे आणि एक दापोली साईडला एक बीच आहे, वेळ साईडला, त्या दोनच ठिकाणी फक्त कासव महोत्सव असतो. बाकी एवढा सगळा जो कोस्टल आहे तिथे कुठेही कासव अंडी देत नाही. हे एक वैशिष्ट्य आहे. आणि खूप मोठा म्हणजे रिल्ले नावाच्या ज्या जातीच्या कासव असतात त्या आपल्या समुद्रकिनारी येतात. त्यावेळेला साधारण एक जानेवारी ते मे महिन्यापर्यंत त्यांचा पिरियड असतो, येऊन अंडी घालतात. त्याच्यानंतर ती अंडी फॉरेस्टचे अधिकाऱ्यांतर्फे ते जतन केली जातात. त्याच्यानंतर ती पिल्लं बाहेर आल्यानंतर त्यांच्या प्रोटेक्शनमध्ये ते आत सोडली जातात. आत्ता एक 4-5 महिन्यापूर्वी त्या कासवांचं नाव 2 कासव होत्या ज्या अंडी देऊन गेल्या, त्यांच्या पाठीवर एक छोटंसं यंत्र बसवलं आहे. ट्रॅकर म्हणतो. ट्रॅकर जे सॅटेलाइट थ्रू ट्रॅक होतं. ओके, जीपीएस ट्रॅकर बसवला. त्या 2 कासवी अंडी देऊन गेल्यानंतर त्यांचं नंतरचं जे लोकेशन, गुगल लोकेशन वगैरे बघितलं त्याने. आपल्या BBC न्यूजला पण ते दाखवलं गेलं. अरे वा. हो, BBC न्यूजला पण दाखवलं गेलं. आणि ते एक कासव एक कन्याकुमारीच्या इथे डीप सीमध्ये होती साधारण 3 महिन्यानंतर. आणि दुसरी चेन्नई क्रॉस करून तिकडे जी बेटं आहेत म्हणजे तुमचं, ओके, तिकडे म्हणजे 3 महिन्यात ही फारच एवढा प्रवास करू शकता. ही पण एक फार चांगली गोष्ट आहे की गुहागर या परिसरात कासवांचं संवर्धन होतं आणि त्याच्यासाठी खूप पर्यटक येतात आणि ते खूप बघण्यासारखं असतं. आणि परत त्याच कासव ज्या तिकडे जे गेले आहेत तेव्हा अंडी देण्याची जेव्हा वेळ असते त्या परत तेवढाच प्रवास करून गुहागर किनारीच येतात. कारण त्यांचं ते एखादं जन्मगाव असावं असं फॉरेस्टवाल्यांचं म्हणणं आहे. त्या जिथे अंडी देतात तिथेच त्या परत जन्म झालेला असतो तिथेच त्या अंडी द्यायला म्हणजे हे 2च ठिकाण आहेत, एक दापोली साईडला आणि एक गुहागर ठिकाण. आणि खूप छान बघा. ह्या कासव महोत्सवाचा काही डेट्स किंवा काही पिरियड असतो सर? पिरियड्स म्हणजे साधारणतः 1 जानेवारीपासून स्टार्ट होतं त्यांचं अंडी द्यायचं असतं. ते बरोबर. अंडी देऊन गेले की साधारण काहीतरी 21 दिवस का 51 दिवस, मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे. ते एकदम माहिती. माझे महापर्यटनवर माझी एक अजून एक वेबसाईट आहे, त्याच्यावर पण ते दिलेलं आहे सगळं यूट्यूबला, तर त्याच्यावर तुम्हाला नक्की माहिती मिळेल. धन्यवाद सर, तुम्ही फारच महत्त्वाची आणि चांगली माहिती दिली आमच्या व्ह्युअर्सला. तर मित्रांनो, तुम्हाला गुहागरमध्ये आल्यानंतर हा परिसर कसा बघावा, इथं आल्यानंतर तुम्ही काय बघू शकता आणि इथनं किती किलोमीटरवर मुंबई पुणे हे 2 शहरं आहे, ही सगळी माहिती आता सरांनी दिली. तर मी तुम्हाला फक्त एवढंच म्हणू शकतो की कोकणात या, कोकण आपलाच असो आणि कोकणमध्ये येऊन शेटे सरांची तुम्ही ह्या द्वारका कॉटेजला भेट द्या, तुम्हाला नक्कीच ते फार आवडेल. धन्यवाद सर. द्वारका कॉटेज म्हणजे द्वारका नगरीतील श्रीकृष्ण भगवानांच्या रिलेटेड तुम्हाला वॉल पेंटिंग्स इथं बघायला मिळतील. ह्या कॉटेजमधल्या 2 कॉटेजेसमध्ये एक डबल बेड आणि एक सिंगल बेड असे 2 कॉट असून इथं 3 ते 4 लोक आरामात राहू शकतात. कोकणातील सहल ही जसं समुद्र किनाऱ्यांच्या व्यतिरिक्त पूर्ण होऊ शकत नाही, तशीच ती येथील कोकणी खाद्य संस्कृती बघितल्याशिवाय, चव घेतल्याशिवाय सुद्धा पूर्ण होत नाही. कोकणात आल्यानंतर गुहागरमधील ह्या द्वारका कॉटेजमध्ये आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे व्हेज, नॉनव्हेज, सी फूड ह्या सर्व पदार्थ अत्यंत कोकणी ऑथेंटिक पद्धतीने बनवून मिळतात. थोडक्यात काय तर मंडळी, राहण्यासाठी उत्तम व्यवस्था, त्याचबरोबर जेवणासाठी
ऑथेंटिक कोकणी फूड, स्वच्छता, हायजीन, सभोवताली असलेला निसर्गरम्य परिसर, बीचला जाण्यासाठी प्रायव्हेट ॲक्सेस आणि त्याचबरोबर इथे मिळणारी प्रचंड मनशांती आणि इथे असलेला कॉपरेटिव्ह स्टाफ, अशा सगळ्यांचा सांगड घालून द्वारका कॉटेज हे तुमच्या कोकणातील सहलीसाठी अत्यंत उत्तम पर्याय आहे. तर तुम्हीसुद्धा गुहागर येथील द्वारका कॉटेजमध्ये एकदा व्हिजिट देऊन ह्या सर्व गोष्टींचा अनुभव घ्यावा. मित्रांनो, कोकणातील आपल्या ह्या स्वर्गीय प्रवासामध्ये आपण जसं येथील निसर्ग, येथील सृष्टी सौंदर्य आणि येथील सृष्टी सौंदर्याच्या अनुषंगाने असलेल्या बाकीच्या काही गोष्टी बघत असतो, अशाच पद्धतीने येणाऱ्या भविष्य काळामध्ये 7 समुद्रापलीकडे जाऊन तेथील निसर्ग सौंदर्य आणि निसर्ग सौंदर्याच्या रिलेटेड गोष्टी तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस आहे. मंडळी, मी तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमार्फत एक विनंती करू इच्छितो की तुम्ही सुद्धा कोकणातील अशा ह्या सुंदर ठिकाणी एकदा तरी नक्की व्हिजिट करा. येवा कोकण आपलाच असा. मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.